नमस्कार. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाश्रय प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नागपूर. मी पवार संजय शंकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 12वी विषय मराठी भाग 2 पाठ 8 रेशीमबंध या पाठाचे लेखक डॉक्टर युम पठाण. डॉक्टर युम पठाण 1930 सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित झालेले डॉक्टर युम पठाण शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात केली. विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन केलेले आहेत. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन केले. प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. संत साहित्य चिंतन, शोधनी, आठवण ज्ञानदेवींचा, अजून आठवत इत्यादी लेखसंग्रही प्रकाशित झालेले आहेत. मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे. 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्याचे संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉक्टर युम पठाण हे अतिशय त्याचप्रमाणे प्रसिद्ध साहित्यिक आहेत. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक पण होते. ते संपादनही लेखनही त्यांनी केलेले आहे आणि प्राचीन मराठी साहित्य, हिंदी साहित्याचे संशोधन करून आपल्या आवडीचा प्रांत त्यांनी समृद्ध केलेला आहे. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा असेल, महानुभाव साहित्याचा अभ्यास असेल, संशोधन खंड 1 हे त्यांचे गाजलेले ग्रंथ हे प्रकाशित झालेले आहेत. मराठवाड्यात विखुरलेल्या वेगवेगळ्या शिलालेखांचाही त्यांनी मौलिक असा प्रयत्न किंवा अनेक प्रकारचे संशोधन कार्य देखील त्यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे या ललित गद्य पाठामधील उत्तरात्र, पहाट आणि सकाळ या पहरांचे लालित्यरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते. उत्तरात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निर्दिष्ट भोवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरांना हलकेच येणारी, मनाने टिपलेले जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगानुयुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहत असते. या नात्यालाच लेखकाने एक रेशीमबंध असे सुंदर नाव देण्यात आले. पाखरे आणि पहाट असेल यांना परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरळतेने शब्दांकित केला आहे. पाखरांचा चिवचिवाट असेल, गुलमोहराचा स्वागत सडा, निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारे प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केलेली आहे याचा अनुभव एक अभ्यासण्याजोगेच आहे. आणि या पाठामध्ये डॉक्टर युम पठाण यांनी एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर थोडक्यात जर पाहिलं आपण, रेशीमबंध 12वीच्या पुस्तकामध्ये डॉक्टर युम पठाण यांनी उत्तरात्र, सकाळ असेल, पहाट असेल या 3 पहराचे दर्शन एक ललितरम्य शैलीमध्ये वर्णन केलेले आहे. ते म्हणतात की उत्तरात्रीपासून पहाटे नीरव शांतता आणि निर्दिष्ट भोवताल
पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष असेल, वेली असेल, या पाखरांना हलकेच येणारी जाग, यांची संवेदनशील मनाने टिपलेले जे जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करीत असतात किंवा जातात. मग ते वृक्ष असेल, वेली असेल, फुले असेल, पाखरे असेल, यांच्याविषयी डॉक्टर पठाण याचं असलेले अतिशय हलव आणि रेशीम एक नातं या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेखकाने रेशीमबंध या पाठाला सुंदर नाव दिलेलं आहे. कारण रेशीमबंध म्हणजेच एक नातं काय असतं हे नाताचं एक उल्लेख या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. म्हणून ते सांगतात, पहाटे पाखरे आणि पहाट परस्परांना किती उत्सुक आहेत ते यांचा अनुभव तरळ शब्दांमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, असे या ठिकाणी डॉक्टर विम पठाण हे सांगतात. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलं असतं. इतकं हळुवारपणं असेल, इतकं अलगद असेल, इतकं मुलायम असेल की कुणाला चाहूल देखील लावू नये, पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. म्हणजेच कोणालाच हलवारपणे असेल, अलगद असेल, मुलायम असेल की कुणाला चाहूल देखील लागू नये, पण ही चाहूल देखील मात्र सहज मला लागत असते. आणि त्या मध्यरात्रीच्या पावलांनीच, म्हणजे तिच्या पावलांची मंद मंद नाजूक जी स्पंदने असतात, ते स्पंदने मात्र कुठंतरी उमटत राहत असतात. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही. म्हणजेच काय की त्या लेखकांच्या समोरासमोर ते मध्यरात्री समोर दिसत असते. त्या मध्यरात्रीच्या पावलांनी मंद मंद नाजूक स्पंदने जे आहेत मात्र माझ्या कुठेतरी मनामध्ये उमटत राहतं. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. की त्यावेळेस त्या लेखकाला झोप लागत नाही. म्हणजेच त्यावेळेस ते काय सांगतात की मला पुरेशी झोप माझी झालेली आहे असं मला वाटत राहतं. त्याचप्रमाणे मी हलकेच उठतो, चूल भरतो. म्हणजे मी हलकेच म्हणजे हळूच उठून चूल भरतो, डायनिंग टेबलजवळ येतो, त्यांच्या जवळची खिडकी लगेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेच्या निद्राभंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो. म्हणजेच काय की या पाठामध्ये, चित्रामध्ये लेखक हे डायनिंग टेबलावर बसलेले आहेत. टेबलवर बसल्यानंतर ती खिडकी त्यांनी हलकेच हात लावून उघडते आणि बाहेर पाहतो, तर असं म्हणतात की काळा कुलकुलीतच अंधार दाटलेला आहे. की त्या ठिकाणी एक काळा कुळकुळीत अंधार दाटलेला आहे. बागेतल्या सारे झाडांचा, वृक्ष असेल, वेली असेल, या वृक्षवेलींचा, या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. त्यांच्यावरचे पाखरं देखील गाढ झोपलेली. ते फुलं असतील, पाखरे असतील, वेली असतील, त्या झाडं असतील, ह्या झाडांवर बसलेले जे प्राणी असतील, पशु असतील, तर हे पाखरं देखील गाढ झोपलेले आहेत. आणि त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो. कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. म्हणजेच लेखकाला काय सांगायचं आहे प्रत्यक्षात की ते झाड हे झोपलेले आहेत आणि त्या झाडावर जे बसलेले पाखरं आहेत, ते पाखरं देखील गाढपणे आपले झोपलेले आहेत. आणि त्यांचा चिवचिवटपणा पण आपल्याला अजून जाणवत नाही, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले असतात. का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. म्हणजेच कोणाला आवडलं नसेल तरी चालेल, पण ही वेळ मात्र, हा टाईम मला फार आवडत असते. सारं जग साखर झोपेत असतं आणि सारं जग हे साखर झोपेत असतं. म्हणजे गाढ झोपेत असणं. साखर झोपेत असणे म्हणजेच गाढ झोपेत असणे. साऱ्या चिंता, काळज्या मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं समीवर आलेलं असतं.
म्हणजेच काय की वेळ त्यांना फार आवडत असते. सारं जग हे साखर झोपेत असतं, म्हणजे गाढ झोपेमध्ये झोपलेलं असतं सारं जग. पाखरं असेल, पशु असतील, वृक्ष असतील, हे सर्व झोपलेले असतात. झाडं झोपलेले असतात, जग पण झोपलेलं असतं म्हणजे साखर झोपेत. त्यावेळेचे साऱ्या चिंता काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात. मन कसं संयमावर आलेलं असतं. मन कसं संयमावर आलेलं असतं म्हणजे मन हे शांत रूप किंवा एकरूप होणे. संयमावर म्हणजे मन संयमावर येणं, एक मन शांत व एकरूप होणे. त्यावेळेचं मन हे कसे असतात, संयमावर आलेलं असतं. म्हणजे मन शांत राहतं आणि त्यावेळेस काही लोक जग हे झोपलेले असतात. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं. लेखक म्हणतो की मला स्वतःला असं वाटतं की खरं मन हेच असतं, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. की जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील केसरी, गुलमोहराचं देखील जांभूळसर, जकरांडाचं देखील किरमिजी निळसर पिवळसर, इवलाल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील पांढऱ्या शुभ्रनी रक्तचंदनी चाफ्यांचं देखील. म्हणजेच या ठिकाणी लेखकाला असं सांगायचं होतं की मन असं असतं की सुखदुःखांच्या पलीकडे कुठेतरी दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील केसरी, गुलमोहराचं देखील जांभूळसर, जकरांडाचं देखील आणि किरमिरी निळसर पिवळसर, इवलाशा इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील पांढरं शुभ्र रक्तचंदनी चाफ्यांचं देखील. या साऱ्यांमध्ये नि माझ्यांमध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहे, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो. म्हणजे त्यांना असं सांगायचं लेखकांना की असं कोणतं बरं नातं असेल, की असं बरं कोणतं रेशीमबंध आहे की यांचं किती जवळचं नातं आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो. असे असोशी मनाला का बरं लागून राहते. एक असोशी म्हणजे सोस किंवा हव्यात, की आता वास्तवतेमध्ये आहे ती गोष्ट, की खरोखर अशी असोशी मनाला का बरं लागून राहते, की त्यांना हव्यात त्या गोष्टीमध्ये त्यांच्या मनाला वाटतं की खरं यांचं आणि माझं नातं खूप जवळचं आहे, असं ते म्हणत असतात. असे असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत, की हे जे काही व्यक्तिमत्व असेल, की हे काही जे काही रेशीमबंध असेल, हे रेशीमबंध पहिला आदिमत्वाकडे म्हणजे आदी म्हणजे पहिला, की एक पहिलं काहीतरी आपलं जवळचं नातं असेल, की ते नात्याला ते ओढून घेत असतं का नाही बुवा, असं एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आधी रुजू स्नेहबंधामुळेच तर नाही ना. की त्यांना काय म्हणायचं की मानवाला आणि निसर्ग, कारण मानवाचा व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आणि व्यक्तित्वाचा विकास हा निसर्गामध्ये किंवा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये होत असतं. आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वृक्ष, वेली, पशु, पक्षी अशा सर्वांचा व्यक्तित्वाचा विकास जो असेल तो निसर्गामध्ये होताना आपल्याला जाणवतो. आणि लेखकाला तेच पटवून द्यायचं आहे की मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागूनही राहिलेलीच आहे, ती या आदिम म्हणजेच पहिल्यापासून लागलेली आहे. रुजू स्नेहबंधामुळे तर नाही, सहज असे किंवा सहज म्हणजे पहिल्यापासून तर ती सहज त्याला ती एक ओढ ही युगानुयुगांपासून लागून राहिलेली आहे. आणि तेव्हाचा लागलेली म्हणजेच का की तेव्हाचा त्यांचा संबंध किंवा नातं किंवा रेशीमबंधही अतिशय जवळचं आहे, असं सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर युम पठाण यांनी केलेला आहे.
मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येते की आपण उघडलेल्या खिडकीतल्या कालोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. लेखक ज्यावेळेस डायनिंग टेबलजवळ येतात तेव्हा त्यांना भान येतो की आपण उघडलेली जी त्यांनी खिडकी होती त्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. म्हणजे ते हे तिघं वृक्ष जे असतील, या वृक्ष असतील यांचं काय शोधत होते, झाड असतील यांचा सुगंध ते शोधत होते. जकरांडाचे निळाई असेल, जांभळाई शोधत होतो. आणि त्या ठिकाणी एवढं नव्हे तर जकरांडाचे निळाई आणि जांभळाई शोधत होतो, बोगनवेलीचे लाली शोधत होतो आणि केसरी गुलमोहराई शोधत होतो. म्हणजे प्रत्यक्षात एवढं नव्हे की सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध तर शोधतच होते ते, पण त्या ठिकाणी जकरांडाची जांभळाई, बोगनवेलीची लाली, केसरी गुलमोहर शोधत होतो, असं लेखक या ठिकाणी बोलत असतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावलेले होते की त्यावेळेस खूप अंधार पडलेला होता. रात्रीचे मध्यरात्रीमध्ये काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुकावलेले होते आणि माझं वेड मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. आणि त्यावेळेस की ज्यावेळेस मध्यरात्री असेल त्यांच्या अंधारामध्ये ते सर्व विसावलेले होते, सुकावलेले होते, पण तरी लेखकाला त्यांचे स्वतःचं मन, त्यांची आस की त्यांना केव्हा जाग येत होती, की त्यांना केव्हा जाग येईल याची आस लावून बसले होते. की ते त्या डायनिंग टेबलावर बसून ते समोर बघतायत की केव्हा हे वृक्ष जागतील, यांच्याशी केव्हा मी बोलू शकतो, हे वेली आहेत, ते झाडं आहेत, वृक्ष असतील की यांच्याशी मी बोलू शकतो, म्हणून त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून ते बसलेले होते. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही. म्हणजे ते फक्त त्या डायनिंग टेबलाच्या जवळ बसून फक्त वृक्ष, वेली आणि झाडांचा विचार न करता माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं म्हणे मला, की त्यांचं नाती असेल, नाती असेल यांच्याबद्दलही लेखकाला वाटतं. तिचं नाव अल्विशा, माझ्या मुलीची, अल्माची ती लहान मुलगी. म्हणजे अल्विशा ही त्यांच्या मुलीची, अल्माची ती लहान मुलगी होती. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच ती मुलगा वेगळी आहे. म्हणजे तिचं जगापेक्षा एक वेगळंच नाव आहे आणि तशी तीही मुलगा वेगळीच आहे आणि ती तशी मुलगा वेगळी आपल्याला दिसून येत असते. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल आणि अजून लेखक म्हणतात की ती वर्षभराचीही झालेली असेल किंवा नसेल, अल्मास आमच्याकडे राहायला आले की अल्विशाही तिच्या बरोबर येते. म्हणजेच अल्मास आमच्याकडे जेव्हा राहायला येत आली तेव्हा अल्विशाही तिच्यासोबत येत असायची, पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर. शेवटी त्या ठिकाणी लेखकाला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळेस ती आमच्या घरी आली, तिची आई आली तर तीही तिच्यासोबत येत असते, पण दिवसभर असते ती माझ्या अंगाखांद्यावर असते. मला बिलगून बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते आणि शेवटी अंगाखांद्यावर आल्यावर मला बिलगते, बिलगून बिलगून शेवटी रात्री आईजवळ गाढ झोपे ती झोपत असते. तेव्हा शेषवाती नितळता किती मोहक असते हे जाणवतं. मी असं उत्तरात डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण येते की ज्यावेळेस मी डायनिंग टेबलवर बसलो तर ज्यावेळेस बसल्यावर ते टेबलवर लिहित असतो बसलो तेव्हा तिची मला एक काळजीने आठवण येत असते. अल्विशा उठली की नाही ते हळू डोकावून पाहतो. म्हणजेच काय की ज्यावेळेस ते डायनिंग टेबल असेल, लिहायला बसले असेल, वाचायला बसले असेल की बसत असताना त्यावेळेस आठवण येते, पण त्यावेळेस आठवण येत असताना अल्विशा उठली की नाही हे हळू डोकावून पाहतो. म्हणजे त्यावेळेस ते लेखक डोकावून पाहत असतात आणि ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्याला अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. म्हणजेच काय, ते हळू डोकावून पाहते. पाहिल्यानंतर ते केव्हा हसू शकते, खुदकन बोलू शकते आणि आपल्याजवळ केव्हा येऊ शकते, अंगावर येऊन बोलू शकते.
बिलगुन बिलगुन असं गप्पा मारू शकते असं लेखकांना वाटत राहतं. पण ही झाडं या वेली, जशा या वेली निवांत झोपलेल्या असतात तशीच अलविशा देखील गाढ झोपलेली असते. ज्यावेळेस मध्यरात्री लेखक एक डायनिंग टेबलावर जाऊन बसत असतात, जसं त्या वेली असेल, वृक्ष असेल, झाड असेल, या झाडांची काळजी घेत असतात किंवा त्यांना ते झोपलेले आहेत ते केव्हा उठतील तेव्हा लेखकांचं मन पण लागू शकतं. तशाच पद्धतीने वेली जशा या वेली निवांत झोपलेल्या असतात तशीच अलविशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नीरवताने अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता, यात किती कमालीच आश्चर्यकारक साम्य आहे. नाही, हे नातं देखील आधी नातंच नाही का? निसर्गातलं ने मानवातलं, शेवटी हे दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. म्हणजे या ठिकाणी लेखकाला एवढंच म्हणायचं असेल डॉक्टर विमा पठाण, की ज्या ठिकाणी अलविशा हा गाढ झोपेतील निरागस शांतता, यात किती कमालीच आहे बा. एक त्यांना ते आश्चर्यकारकच साम्य आहे की वृक्ष असेल, वेली असेल, हे जसं गा गा गाढ झोपेत असतात त्याचप्रमाणे अलविशा देखील ही गाढ झोपलेली असते. पण निसर्गातलं आणि मानवातलं, शेवटी हे दोघे एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो की त्याचप्रमाणे वृक्षाला जेवढं महत्त्व दिलं असेल तेवढं अलविशाला देखील महत्त्व आहे. म्हणजे जे एक विश्वाचे दोन घटक महत्त्वाचे, कारण निसर्गामध्ये मानव पण राहत असतो आणि वृक्ष पण राहत असतात. म्हणजे यांचा दोघांचा नातं अतिशय जवळचं आहे, विश्वाचे आहेत आणि हे घटक खूप महत्त्वाचे आहे असं या ठिकाणी डॉक्टर विमा पठाण यांना सांगायचं आहे. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. इथं काय सांगायचं आहे की सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिल्या चहा करून घेऊन त्यांचे घोट घेत घेत काय लिहावं, की सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. पहिला चहा करून घेऊन त्यांचे घोट घोट घेत काय लिहावं याचा विचार करत काहींचा संभ्रमात असतो. आणि ज्यावेळी चहा घेत असतो की त्यांच्या काही वृक्ष, काही पाखरांच्या मी संभ्रमामध्ये राहत असतो. मग ते पाखरं असतील, पशु असतील, फुलपाखरं असतील, फुलं असतील, वृक्ष असतील, झाड असतील, यांचा विचार करत काहींचा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं, ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून, म्हणजे ते गुलमोहराचं जे घरटं असेल त्या गुलमोहराच्या घरट्यातून जकरांड्याच्या फांद्यावरून हळूहळू डोके किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपसात हलकेच कुजबुजू लागतात. म्हणजे प्रत्यक्षात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जे झाड असतात, गुलमोहराचं झाड असेल, तिथं घरटं केलं असेल, त्या घरट्यातून जकरांड्याच्या फांद्यावरून हळूहळू डोके किलकिले करून पाहत असतात. लहान इवली इवली पाखरं, लहान लहान पाखरं असतील, मोठे मोठे पाखरं असतील, छोटे छोटे पाखरे असतील, ते किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणाने सकाळी सकाळी ते खुणावतात आणि परत घरट्यामध्ये घुसून जातात आणि आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. म्हणजे कुजबुजू लागणं किंवा चिवचिवाट करणं, अशा पद्धतीने डॉक्टर विमा पठाण सांगतात. पहाट झाली आहे काय असं विचारू लागतात. म्हणजे सकाळी सकाळीच 5 वाजले असतील, 6 वाजले असतील की सकाळी सकाळी पहाटे पहाटेमध्ये त्या पक्षींचा, पशूच्या, पाखरांचा कुजबुजू लागतात. परत खुणावतात. पहाट झाली काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. की लेखक असं म्हणतात की शेवटी सकाळी 4-5 वाजता पहाटेला सुरुवात जरी झाली तर ती पहाटेच त्या
पशुपक्ष्यांना पाखरांना येऊन भेटते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. असं निसर्गाचं एक व्यक्तिचित्र हे लेखकांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीच जवळीक नातं आहे. म्हणजे या ठिकाणी त्या पाखरं असतील आणि ते पहाट असेल, या दोघांचा संबंध, या दोघांचं नातं, या दोघांचं रेशीमबंध अत्यंत जवळीकच आहे, अत्यंत आपलेपणाचं आहे, आपलेपणाची जाणीव आहे असं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. म्हणजेच त्यांनी जे पंख फडफडल्याशिवाय पहाट येऊ शकत नाही आणि आकाशात येतच नाही. त्यांच्या पंखाची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. आणि त्याचवेळेस त्यांचं जे पंख असेल, त्यांची पंखाची फडफड जी चालत असेल, त्या पंखाच्या फडफडीला पहाट देखील राहवतच नाही आणि ते पंखा फडफडल्याशिवाय पहाटेला सुरुवात होते असं सांगितलेलं आहे. मग ही आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंधवार्ता देखील लागू नये. इतकं हळूवार की तुम्हाला त्यांची गंधवार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. आणि एवढंच नव्हे की आकाशात हलकेच पाऊल टाकते, एवढंच नव्हे, हलकेच पाऊल टाकले म्हणजेच काय की शेवटी निसर्ग देखील त्या फुलपाखरांना, पशूंना, झाडांना, वृक्षांना एक नातं, एक साथ देत असते आणि तेव्हाच ती सकाळ पहाट होत असते. पक्षींचा किलकिलाट असेल, चिवचिवाट असेल, हे होताना जाणवतं. इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंधवार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं पण आहे. आता गंधवार्ता म्हणजे काय की प्रत्यक्षात ती वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं पण आहे. ज्यावेळेस पहाट होते त्यावेळेस पशुपक्षींचा चिवचिवाट, कुजबुजूचा आवाज आला तेव्हा समजून घ्यायचं की पहाटेला सुरुवात झाली आहे, आता दिवस उगवणार आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं देखील आहे. मला तर तो नेहमीच असं अनोख्या, लोभसवाना, नाजूक तर अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजेच तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातले नजाकत जाणवेल. या ठिकाणी डॉक्टर युमा पठाण हे असं सांगतात की खरोखर त्यावेळची जी गोष्ट असते, तो जो दिवस असतो, ती जी पहाट असते, तो जो वेळ असतो, हे वेळ बघण्याचं खरंच एक आनंद, एक अनुभवण्याजोगीच आहे. की ते म्हणतात की मला तर नेहमीच एक अनोखा, लोभसपणा, नाजूक तरळ असेल एक अनुभव वाटला आहे. की तो अनुभव म्हणजे काय की केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजेच तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, की तुम्हालाही त्याचा अनुभव खरोखर जाणू शकतो. त्यातली तरलता असेल, त्यातला विषय असेल, तो तुम्हाला लगेच तुमच्या अंतर्मनात, तुमच्या बुद्धीला लगेच समजू शकते आणि त्यातली नजाकत जाणवेल. म्हणजे त्यातील जे काही सुबकता असेल, त्यातील जे आनंद असेल, समाधान असेल, ते समाधान तुम्ही स्वतः अनुभवण्याशिवाय तुम्हाला समजू शकत नाही. अशा प्रत्येक गोष्ट आपल्याला डॉक्टर युमा पठाण यांनी रेशीमबंध या पाठामध्ये व्यक्त केलेलं आहे. की एक नातं काय आहे की मानव, जग, निसर्ग, पशु, पाखरं, झाड, वृक्ष या सर्वांचं नातं अतिशय एक रेशीमबंध आहे असं या ठिकाणी डॉक्टर युमा पठाण यांनी त्यांचा उल्लेखच केलेला आपल्याला जाणवतं. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकरांड्यावरची नि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. म्हणजे काय की हा अत्यंत आल्हाद जी व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील, आमच्या निसर्गातील एक जाकरांड्यावरची नि गुलमोहरावरची पाखरं
आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसतसा तो वाढत वाढत जातो. म्हणजे या ठिकाणी त्यांना एवढंच सांगायचं आहे की हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकरांडावरची आणि गुलमोहरावरची जी पाखरं बसलेली असतात ती आपापसामध्ये कुजबुजू लागत असतात. समजा 3-3:30 वाजता नव्हे तर 4 वाजेच्या पुढे एक पहाटेला सुरुवात जरी झाली असेल तरी त्यावेळेस हळूहळू हे आपापसात कुजबुजू लागतात आणि त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा वाढला तर तो हळूहळू मंद मंद असतो, पण जशी जशी सुरुवात होत असते दिवसाला तसं तसं त्या पाखरांचा चिवचिवाट हा वाढत जात असतो. जसजशी पहाट उजाडते तसतसा तो वाढत वाढत जात असतो. म्हणजे त्यांचा आवाज जो असेल, कुजबुजूचा आवाज असेल, चिवचिवाटचा आवाज असेल, तो वाढत वाढत जात असतो. म्हणजे दिवसाला सुरुवात झाली असं जाणवतं. एखाद्या उत्सवासारखा जणू त्या आल्हादाला आशुहासाला एक अनावर भरती येणे आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते. आणि शेवटी शेवटी काय सांगतात ते की एखाद्या उत्सवासारखा आपल्याला ती पहाट त्या पाखरांचा चिवचिवाट कुजबुजू आवाज येत असतो आणि उत्सवासारखा जणू त्या आल्हादाला आर्षोदहासाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होत असते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांना हितगुज करू लागतात आणि चिवचिवाट ऐकूनही एक सायली ही जागी होत असते. त्यावेळेस बोगनवेल सळसळू लागत असते की त्यावेळेस म्हणजे सकाळच्या वेळेस चिवचिवाटचा आवाज आला म्हणजेच सायली पण जागी होऊन जाते आणि बोगनवेल पण सळसळू लागते आणि दोन्ही चाफे एकमेकांची हितगुज करू लागतात आणि दोघं चाफे एकमेकांशी एक डोळू लागत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात आणि ते हिसगुज करू लागतात. रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठं येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ती हळू डोळू लागतात. म्हणजे प्रत्यक्षात फुलं कुठं येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ती हळू डोळू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाकरांडाही पहाट वाऱ्यांसंगे हसू बोलू लागते. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे डॉक्टर युमो पठाण की लेखक चित्राच्या माध्यमासमोर एक डायनिंग टेबलापासून बसलेले आहेत आणि तिथून बसल्यानंतर ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघतायत. त्या ठिकाणी वृक्ष असेल, झाड असेल, वेली असेल, पाखरं असतील, त्यांचा कुजबुजण्याचा आवाज, चिवचिवाटचा आवाज, हितगुजण्याचा आवाज करून शेवटी त्यांना एक आनंद निर्माण होतोय आणि खूप आनंद घेऊन त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे की पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ती हलू पण लागतात, डोळू पण लागतात. की जे झाड असेल त्या झाडांना पानं लागतात, फुलं लागतात, फळं लागतात आणि गुलमोहराचा सळसळ ऐकल्यावर जाकरांड्याची पहाट वाऱ्यांसंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. शेवटी कितीही केलं पहाट वाऱ्यांसंगे ते हसू लागतात, बोलू लागतात आणि पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्या मनातून भरभरून ओसंडू लागतो. की आता ती पहाटेला सुरुवात झाली आणि पहाट सुरुवात झाल्यानंतर सर्व पशु, प्राणी, पाखरं हे सर्व हसू लागतात, बोलू लागतात, चिवचिवाट कुजबुजू लागतात. अशा पद्धतीने डॉक्टर युमो पठाण यांनी एक नातं, एक रेशीमबंध या ठिकाणी उल्लेख केला आहे. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. दार उघडून मी हलकेच बागेत येतो.
पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. तेव्हा पहाटे दार उघडल्यावर ते बागेत येतात. बागेत आल्यावर त्यांना ते सूर्यकिरणाचे किरण दिसत असतात. त्या किरणांनी मोगरा हा न्हाऊन निघालेला असतो. मोगरा खूप सुंदर सुगंध आणि सुगंधाने त्यांना खूप छान दिसतं ते. आणि सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. म्हणजे त्यावेळेस मोगरा ती त्या सूर्यकिरणाच्या माध्यमातून मोगरा हा खुलून दिसत असतो आणि सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. अशा पद्धतीने डॉक्टर विमा पठाण यांनी उल्लेख केला आहे. गुलमोहराचं जावं तर त्यानं स्वागतासाठी केसरी सडाचं शिंपून ठेवलेला असतो. जाकरांड्याची निळे जांभली फुलं रक्तचंदनी चाफ्याची बिलगुन गप्पा गोष्टी करत असतात. या ठिकाणी ज्यावेळेस लेखक दार उघडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये जात असतात त्यावेळेस त्यांना मोगरा हा न्हाऊन म्हणजे आनंदाने दिसतो. गुलमोहर असेल त्याचं गुलमोहर हे स्वागतासाठीच असतं. केसरी सडाचं शिंपून ठेवलेला असतो आणि जाकरांड्याची निळी जांभली फुलं रक्तचंदनी चाफ्यांची बिलगुन गप्पा गोष्टी करत असतात. म्हणजे या सर्व गोष्टी सर्व फुलं पाखरे असतील वृक्ष असतील झाड असतील त्या सकाळी सकाळी किंवा सूर्यकिरणं जेव्हा सकाळी सकाळी दिसत असतील त्यावेळी सर्व एकत्र येऊन ते एक आनंदाने समाधानाने कुजबुजू लागतात, चिवचिवाट करतात, बोलत असतात आणि आनंदाने सूर्यकिरणाच्या माध्यमातून न्हाऊन म्हणजे खुलून दिसत असतात. अशा पद्धतीने लेखकांनी आपलं स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. चाफ्यांजवळ जावं तसं त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो. आणि त्याचप्रमाणे चाफ्यांजवळ जावं तसं त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. चाफ्यांजवळ जवळ जात असतो त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो. खूप छान वास येत असतं, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतकी कुणाला येणार नाही. पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या ठिकाणी डॉक्टर विमा पठाण हे सांगतात की चाफ्याजवळ जावं त्यांच्या फुलांचा एक वेगळा मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतर कुणाला येणार. पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधाचं नि माझं काही आदिम नातं तर नाही, त्याची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते. या ठिकाणी त्यांचा सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधाचं आणि माझं आदिम नातं तर नाही, म्हणजे जे सुगंध असेल, जो वास असेल, त्या वासाचा संबंध आणि माझा आदिम म्हणजे माझा पहिलं काही नातं आहे का नाही. आदिम म्हणजे पहिलं, नातं तर नाही, त्याची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते की तो वास असेल, ते पाखर असतील, ते वृक्ष असतील, ते झाड असतील, त्याचं आणि माझं नातं इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते. म्हणजेच माझं नातं हे आदिम आहे का नाही, पहिलं आहे का, असं डॉक्टर विमा पठाण यांना वाटतं. त्याचप्रमाणे प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसत की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो, कुंड्यामध्ये पाईप लावू लागतो. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते. प्रकाशाला सुरुवात झाली म्हणजे
सुरुवात झाली की तशी सकाळला सुरुवात होऊ लागत असते आणि मग वाफे हे कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागलो की प्रत्यक्षात काही झाडं झुडपे असतील यांना पाणी कमी जास्त मिळत असेल तर ते वाफे जर कोरडेच पडले तर मी ते बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी त्या वाफ्याला पाणी घालत असतो किंवा पाणी घालू लागतो. कुंड्यामध्ये पाईप लावू लागतो, म्हणजे कुंड्यांमध्ये एक पाईप घालून मी त्या जे कोरडे झालेले झाडं असतील, वृक्ष असतील त्यांना सहज पाणी जाऊ शकतं. चाफ्याच्या, गुलमोहराच्या, जाकरांड्याच्या, साहिलीच्या ने बोगनवेलीच्या गोल गोल आल्यांना पाणी देऊ लागतो. नि चाफ्याचा असेल, गुलमोहराचा असेल, जाकरांड्याचा असेल, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आल्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरळतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं, असं या ठिकाणी डॉक्टर पठाण सांगतात. की गुलमोहर असेल, चाफा असेल, जाकरांडा असेल, सायली असेल आणि बोगनवेलीच्या गुलगुल आल्यांनी पाणी देऊ लागत असतो. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पान कशी तरळतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं, हे या ठिकाणी व्यक्त झालं आहे. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिरकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेचं गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदू खुदू हसू लागतं. की दुसऱ्या दिवशी पहाटेचं गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून एक खुदू खुदू लागतं. आबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणू लागतं की इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावुक असतात. की इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावुक असतात, असं या ठिकाणी डॉक्टर युम पठाण हे सांगतात. की ते जे आहेत गोंडस कळ्यांचं रूप असेल ते पाहून खुदू खुदू हसू लागत असतात. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणू लागतं की इवली इवली पाखरं, इवली इवली झाडं, इवली इवली लहान लहान आणि वेली देखील किती भावुक असतात, किती छान दिसतात. की लहान लहान वेळ असेल, वृक्ष असेल, झाड असेल ते खूप छान दिसतं, असं या ठिकाणी लेखकाने एक मत व्यक्त केलं आहे. कधीमध्ये थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्याची थोडीशी वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणे. की त्यावेळेस इवली इवली झाडांनी वेली देखील भावुक असतात आणि तीच इवली इवली झाडं झुडपं वेली कधीमध्ये थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्याची थोडीशी वास्तपुस्त करणे म्हणजेच चौकशी करणे. त्यांची जर आपण चौकशी केली तर मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. अशा पद्धतीने या ठिकाणी लेखक डॉक्टर युम पठाण यांनी एक रेशीमबंध जे नातं असतं झाडांचं, वृक्षांचं, वेलींचं, सूर्यकिरण, मध्यरात्र, उत्तर या सर्वांचं एक नातं, रेशीमबंध हा पाठ, या पाठामध्ये एक स्वतःचं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच फिरवला त्याचा तहानलेला जीव शांत केला, की ती देखील ही गोंडस फूल देऊन आपला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. की एक चांगल्या पद्धतीने जर आपण चौकशी केली असेल वास्तपुस्त तर ते मायेने ते आपल्याला चांगल्या पद्धतीने फुलं देऊन जात असतात आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या मनामध्ये एक चांगल्या पद्धतीने विचार, आचार, प्रचार
या सर्व गोष्टी आपल्या मनाला जाणवतो. त्यातून एक चांगल्या पद्धतीने सुगंध देऊन जात असतात, फुलं देऊन जात असतात की आपल्याला खूप आनंद किंवा समाधान त्यातून मिळू शकतो. आणि त्यानंतर डॉक्टर यू म पठाण म्हणतात, मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकळू लागतो. म्हणजे त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणतात, असं या ठिकाणी लेखक सांगतायत डॉक्टर यू म पठाण की मग तुकोबांच्या त्या अभंगाची खराखुरा अर्थ उकळू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं, यातलं इंगित उमलू लागतं. म्हणजे यातलं इंगित म्हणजे अंतस्थ हेतू किंवा गुपित हेतू. यातील अंतस्थ हेतू किंवा गुपित हेतू असा अर्थ होत असतो. मग तुकोबारांचा अभंग वृक्ष आणि वल्ली यांना आपले सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं, की वृक्ष आणि सोयरी, वृक्ष वल्ली हा जो शब्द आहे की प्रत्यक्षात वनामध्ये राहून संत तुकारामाने विठ्ठल भक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला होता, की माणसं असलेल्या सर्व कुभावनापासून मुक्ती मिळावी, आपला आत्मा कुभावनापासून मुक्त व्हावा, ईश्वराचे निर्मळ सौंदर्य रूप दिसते त्याच्याशी आपण एकरूप होऊ शकतो, म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसून होता यावे म्हणून त्यांनी वन गाठले. ईश्वराचे एक रूपच त्यांना त्या रूपाच्या सान्निध्यात राहावे लागले. कारण ओढ त्यांना काय होते की त्या नात्यामध्ये एक वृक्षवल्ली सोयरी वाटतात, की ज्या निसर्गात ईश्वराची भक्ती कुलते हीच ही सोयरी आहे, जी आध्यात्मिक शांती प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावतात, असं त्यांनी या ठिकाणी एक सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं, यातलं इंगित उमलू लागतं. एक अंतस्थ हेतू त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं हे रेशीमबंध आजकालचे नसावेत, तर ते आदिम असावेत. तर ते त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं रेशीम आजकालचे नसावे, तर ते पहिले आदिम म्हणजे पहिल्यासारखंच आहे. ते आत्ताचं नातं नाही, ते पहिल्यासारखं आहे. युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते. याची जाणीव ते युगांपासून एक चालूच आहे आणि ती जाणीव आतापर्यंत आहेच, असं या ठिकाणी संत तुकारामांनी सांगितलं आहे. त्याच पद्धतीने लेखकांनी देखील त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. असं नसतं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. आणि शेवटी डॉक्टर यू म पठाण म्हणतात की शेवटी असं असतं किंवा नसलं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असते, की या ठिकाणी हे नाताचा जो अभ्यास असेल, जे काही रेशीमबंध असेल, या रेशीमबंधामध्ये लेखकांनी डॉक्टर यू म पठाण यांनी एक उत्तरापासून पहाटेपर्यंत सकाळपर्यंत पहराचं, त्यामध्ये झाड असेल, वृक्ष असतील, वेली असेल, पाखरं असतील, फुलपाखरं असतील, पक्षी असतील आणि त्या ठिकाणी झाड असतील, या सर्वांचा उल्लेख, या सर्वांचं नातं, या सर्वांचं संबंध या रेशीमबंध या पाठामध्ये व्यक्त केलेले आहे, असं आपल्याला या ठिकाणी जाणवते.